आज आपण मुलांच्या डब्यासाठी सिमला मिरची भाजी बेसन पेरून केलेली आहे। त्याच्यानंतर चपाती आणि नाश्त्यासाठी आपण मेथीचा पराठा बनवलेला आहे। अजून एक आपण मस्तपैकी अगदी हेल्दी आपण डिश देणार आहोत डब्यामध्ये, त्याच्यामुळे मुलांचा डब्बा अगदी मिनिटात संपेल। त्यासाठी मी थोडा ताजा पालक आहे, हा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। थोडेसे आपण मटार पण घेतलेले आहेत। आता मटारचा पण सीजन आहे। पॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी चांगलं गरम झालंय। पाणी गरम झालं आहे। पालक आणि मटार घातलेला आहे। हा फक्त आपण ब्लंच करून घ्यायचा आहे, म्हणजे गरम पाण्यामध्ये फक्त 1 मिनिट आपण हा गरम करून उकळून घ्यायचा आहे। 1 मिनिट झाला आहे, विस्तव बंद करूया। आणि आता पालक आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। पालक लगेच आपण थंड पाण्यात काढून घेतला आहे। पालक आणि मटार आता आपण ब्लेंड करून घ्यायचंय, पाणी अजिबात वापरायचं नाहीये। पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय। थोडेसे जिरे घातलेले आहे। आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। थोडीशी परतून घेऊया। हिरवी मिरची पण घातलेली आहे। त्यानंतर कोबी बारीक चिरून घेतला आहे। एक छोटं गाजर बारीक चिरलेलं आहे। सिमला मिर्च आणि बीन्स घातलेले आहे। थोडंसं परतून घेऊया। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। यामध्ये आपण आता पालक प्युरी घातलेली आहे, ती पण आपण 2 मिनिटं परतून घेऊया। पालक परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये एक बटाटा उकडून सोलून किसून घातलाय। बटाटा पण चांगला मिक्स करून घेऊया। विस्तव बंद करूया। मिश्रण काढून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण बेसन घातलेलं आहे। थोडासा चाट मसाला, थोडीशी आपण कसुरी मेथी घालायची आहे, थोडीशी धने जिरे पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे, थोडा गरम मसाला, कोथिंबीर। आणि आता हे चांगलं मिक्स करूया। थोडा ब्रेड क्रम्ब पण घातला आहे। आता मिक्स करूया। पॅन गरम करून तेल लावून हे आपण पॅटी ठेवलेले आहेत, हे आता आपण छानपैकी शॅलो फ्राय करूया। वरतून त्याला आपण काजू लावलेले आहेत, उलट केलेले आहेत। बाजूनी परत थोडं तेल घातलं। आपले हराभरा कराब आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। आपला हेल्दी टिफिन आता रेडी आहे। बघू शकता, हराभरा करावा, मेथीचा पराठा, सिमला मिरची भाजी बेसन घालून आणि चपाती।